रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा. कुडुत्रीत महिलांनी भक्तिभावाने साजरी केली वटसावित्री पौर्णिमा. राधानगरी तालुक्यातील कुडुत्री येथे महिलांनी पारंपरिक वेशभूषा, साज, शृंगार आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत वटसावित्री पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली. मनापासून मागितलं तर वडाला पण धागा गुंडाळायची काही आवश्यकता नाही, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची व प्रत्येक गोष्टीत त्याला आधार देण्याची गरज आहे. हे आजच्या कलियुगातलं वटसावित्रीचे व्रत म्हणायला हरकत नाही. परंपरेने चालत आलेली ही चालरीत बदलली पाहिजे. मात्र जन्मोजन्मी हाच नवरा लाभावा या श्रद्धेतून महिलांनी गावातील वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून 7 फेऱ्या मारल्या. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने आणि अढळ निष्ठेने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्या स्मरणार्थ वटसावित्री व्रत आजही विवाहित महिलांकडून श्रद्धेने पाळले जाते. ग्रामीण भागातील महिला शेतीच्या कामात व्यस्त असतानाही सकाळी लवकर पारंपरिक साज शृंगार करून गावातील वडाच्या पारावर एकत्र जमल्या. पूजा साहित्यामध्ये श्रीफळ, आंबा, फणसाचे गरे, दोरीगुंडी आदी वस्तू घेऊन महिलांनी वडाची मनोभावे पूजा केली. 7 फेऱ्या मारत गुंडीचा दोरा बांधून पतीच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना केली. यानंतर महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लावून शुभेच्छा दिल्या आणि दिवसभर उपवास करत वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी केली. विन टीव्ही मराठीसाठी राधानगरीहून रामचंद्र चौगले. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.